हॅलो स्टुडंट्स, कंपनी अकाउंट्स इश्यू ऑफ शेअर्स लेक्चर दुसरं. काल आपण इंट्रोडक्शन बघितलं, शेअर्स अँड शेअर कॅपिटल बघितलं आणि डिटेलमध्ये इक्विटी. देर आर टू टाइप्स ऑफ शेअर्स, इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. त्यातलं इक्विटी शेअर्स झालंय. आज प्रेफरन्स शेअर्स घेऊया, टाइप्स ऑफ शेअर्स घेऊया. बघूया कुठपर्यंत लेक्चर घ्यायचं ते. मॅक्झिमम घेतो आज आणि थेरी पार्ट संपवतो. थेरी पार्ट. आता प्रेफरन्स शेअर्स बघा. प्रेफरन्स शेअर्स म्हणजे अग्रहक्क भाग. अग्रहक्क भाग म्हणजे प्रायोरिटी बेसिस. ह्याला कशा कशाच्या बाबतीत प्रायोरिटी असते? इक्विटी शेअर पेक्षा. इक्विटी शेअर पेक्षा प्रेफरन्स शब्दातच आहे हो. प्रेफरन्स म्हणजे अग्रक्रम. मग ह्याला प्रेफरन्स शेअर होल्डर्सना इक्विटी शेअर होल्डर्स पेक्षा कशा कशाच्या बाबतीत अग्रक्रम असतो, प्राधान्य असतं? एक, पेमेंट ऑफ डिव्हिडंड. प्रॉफिट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही इतर लायबिलिटीज आणि पेमेंट करता, इक्विटी शेअरना द्यायच्या आधी प्रेफरन्स शेअरना डिव्हिडंड द्यायला पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टी इक्विटी शेअर होल्डरना द्यायच्या आधी ह्यांना द्यायच्या, बाकी काही नाही. हा, आधी लायबिलिटीज पेड करायच्या, बँक लोनचं इंटरेस्ट पेड करायचं, काय तुमचे रिझर्व्ह वगैरे सगळं करायचं. हा, आणखी काल सांगायचं राहिलं, जो प्रॉफिट आपल्या बिझनेसला सरप्लस होतो त्यातनं सगळी रक्कम डिव्हिडंड देण्यासाठी, इंटरेस्ट देण्यासाठी वापरतात असं नाही. त्या प्रॉफिट पैकी सर्टन पोर्शन तुम्ही रिझर्व्ह फंडाला ट्रान्सफर करता. रिझर्व्ह फंड कधीतरी ऐकला असेल बघ, लायबिलिटी साईडला डिझॉल्युशन मध्ये रिझर्व्ह फंड जनरल रिझर्व्हला त्यालाही ट्रान्सफर करतात. बरेच रिझर्व्ह असतात कंपन्यांच्या बाबतीत, तो भाग वेगळा. आता प्रायोरिटी कशाच्या बाबतीत असते? अग्रक्रम. एक, पेमेंट ऑफ डिव्हिडंड. ह्याला पेमेंट ऑफ डिव्हिडंड इक्विटी शेअरच्या आधी सगळं द्यायचं बघा, एवढं लक्षात ठेवा. नंतर रिपेमेंट ऑफ कॅपिटल. जर कंपनीचं वाइंडिंग अप झालं किंवा लिक्विडेशन झालं किंवा डिझॉल्युशन झालं तर इक्विटी शेअरना कॅपिटल सर्वात शेवटी मिळणार. राहिलेले शेअर पैसे राहिले तर त्याच्या आधी कोणाचं पेमेंट करून टाकायचं? प्रेफरन्स शेअर होल्डरना कॅपिटलचं परतफेड करायची. कधी? इन केस ऑफ लिक्विडेशन, इन केस ऑफ वाइंडिंग अप. त्यावेळेला पहिल्यांदा कॅपिटल कोणाला द्यायचं? प्रेफरन्स शेअर होल्डरचं कॅपिटल पहिला फेडायचं आणि जर पैसे राहिले तर मालकाला द्यायचं. मालक म्हणजे कोण? इक्विटी शेअर होल्डर्स. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेफरन्स शेअरवर फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट असतं. 8%, 5%, जसं कंपनी ठरवेल तसं. फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडंड, इंटरेस्ट नाही, डिव्हिडंड. फिक्स्ड रेट ऑफ म्हणजे तुम्ही जेव्हा प्रेफरन्स शेअर्स विकता, इश्यू करता, त्याच वेळेला त्यांना सांगायचं 8% प्रेफरन्स शेअर्स. आधीच सांगायचं 8% प्रेफरन्स शेअर्स किंवा 5% प्रेफरन्स शेअर्स. काय अर्थ ह्याचा? ह्याचा अर्थ तुम्ही आमच्याकडे प्रेफरन्स शेअर्स खरेदी केल्यावर, अग्रहक्काचे भाग खरेदी केल्यावर दर दिवशी 31 मार्च नंतर त्यांचा सरप्लस करणार, नेट प्रॉफिट. त्याच्यावर ना 31 मार्च नंतर दरवर्षी तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या रकमेच्या 8% डिव्हिडंड मिळणार. 8% तुम्ही गुंतवलेल्या रकमेच्या, त्या शेअर होल्डरनी गुंतवलेल्या रकमेच्या. समजा कोणीतरी 50,000 रुपये गुंतवले असतील प्रेफरन्स शेअर्स मध्ये, तर 8% ऑन ₹50,000 एवढी रक्कम त्याला मिळणार. 50,000च्या 8%. म्हणजे एक प्रकारे तुम्ही पैसे ठेवले हो कंपनीमध्ये, प्रेफरन्स शेअर्स मध्ये. आता प्रेफरन्स शेअर्सचे प्रकार आहेत. ते 4 प्रकार आपण थेअरीमध्ये दररोज प्रॉब्लेम झाल्यानंतर थोडासा वेळ राहिला की त्याच्यामध्ये आपण एक प्रेफरन्स शेअर्सचे 4 प्रकार आहेत, एक प्रकार घेत जाऊ. आता कशाला एक्सप्लेन करतो, पहिला आज लेक्चर सगळं आवरून घेतो. 8%, 50,000 तुम्ही प्रेफरन्स शेअर मध्ये गुंतवलेत, 8×5 = 4,000 रुपये तुम्हाला डिव्हिडंड दरवर्षी मिळणार, एव्हरी इयर मिळणार. कोणीतरी 5%, आता समजा 5%ची प्रेफरन्स शेअर असतील तर 50,000चे 5% म्हणजे मला काय म्हणायचं आहे, डिव्हिडंडची रक्कम तुम्ही आधी डिक्लेअर केली पाहिजे. आम्ही सरप्लस किती होतो बघतो, प्रॉफिट किती होतो बघतो, त्याच्यानंतर डिव्हिडंड तुम्हाला देऊ. ते इक्विटी शेअर होल्डरना, मालकांना. ह्यांना फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड विकते वेळी सांगायचं, आम्ही 8% देऊ, 5% देऊ, 7% देऊ. आता ह्यातच पुढची गोष्ट सांगतो आत्ताच. समजा मागचे 2 वर्ष तुम्ही डिव्हिडंड दिला नाही कारण तुमच्याकडे पुरेसा प्रॉफिट नव्हता किंवा लॉस झाला होता, तर तुम्हाला काय करावं लागणार? उदाहरणार्थ आता हे आपलं 2021 साल चालू आहे. 21, समजा 19 आणि 20 या 2 वर्षी तुमच्याकडे पुरेसा प्रॉफिट नव्हता कंपनीकडे, म्हणून तुम्ही काय केला? डिव्हिडंड दिलाच नाही. तर तुम्हाला 21 सालामध्ये 19, 20 आणि 21 तिन्ही वर्षाचा डिव्हिडंड द्यावा लागेल. ह्याला कुठल्या टाईपचे प्रेफरन्स शेअर्स म्हणतात ते टाइप्स मध्ये येते. क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स म्हणजे मागच्या वर्षाचे जे अरियर्स ऑफ डिव्हिडंड असतात ते करंट इयर मध्ये द्यायचे. म्हणजे 2021 मध्ये किती वर्षाचे डिव्हिडंड द्यायचे? 19 सालचा, 20 सालचा आणि
21 सालचा. लक्षात आलं का? म्हणजे एकूण किती वर्षाचे डिव्हिडंड पेड करायचे ॲट ए टाइम? 3 वर्षाचे. 21 साली प्रॉफिट चांगला झालाय. म्हणजे ह्याच्यात काय झालं, अरियर्स ऑफ डिव्हिडंड जे असेल ते तुम्हाला पेड करावं लागेल प्रेफरन्स शेअर्सच्या बाबतीत. मागचा थकबाकी, डिव्हिडंडची थकबाकी जी असेल ती तुम्हाला पेड करावी लागेल. त्या टाईपला काय म्हणतात? क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर कॅपिटल. क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर कॅपिटल असं म्हणतात. म्हणजे मागील राहिलेला डिव्हिडंड तुम्हाला करंट इयरमध्ये पेड करावं लागेल. मग तुम्ही म्हणाल आता तुम्ही 2021चा घ्या, नंतर तुम्हाला 19-20चा देतो, असं नाही चालत. आधी मागचं पूर्ण करा विषय. मागचा विषय आधी क्लिअर करा, त्याच्यानंतर 21चा द्या. लक्षात आलं? बरं, 2000 असं घडू शकतंय 2021 मध्ये प्रॉफिट झाला, पण 19 आणि 20चा डिव्हिडंड दिल्यावर प्रॉफिट संपला, तर 19 आणि 20चा मागचा आधी द्या, 2021चा त्याच्या पुढच्या वर्षी द्या तरी चालेल. म्हणजे आधी थकबाकी द्यायची, त्याच्यानंतर करंट इयरचा द्यायचा. ह्याला क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर कॅपिटल म्हणतात. हे टाइप्स ऑफ कॅपिटलमध्ये आहे, ते नंतर घेऊ. बरं, प्रेफरन्स शेअर कॅपिटलला काय काय येतं? पेमेंट ऑफ डिव्हिडंडच्या बाबतीत प्रायोरिटी, रिपेमेंट ऑफ कॅपिटल इन केस ऑफ लिक्विडेशन ऑर वाइंडिंग अप, आणि फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडंड असतो. फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडंड बिफोर गिव्हिंग टू इक्विटी शेअर होल्डर्स. इक्विटी शेअर होल्डरला डिव्हिडंड द्यायच्या आधी प्रेफरन्स शेअरना डिव्हिडंड द्यायला पाहिजे. एवढी ही माहिती झाली. आता आपण काय करूया, ह्याच्यानंतर तुम्ही इथं टाइप्स ऑफ कॅपिटल आहे बघा, टाइप्स ऑफ कॅपिटल, तो भाग घेणार आहे. त्याच्यानंतर पुढचा कुठला भाग एक्सप्लेन करायचा बघतो. आज मॅक्झिमम कव्हर करणार आहे मी टॉपिक 2 लेक्चरमध्येच. ठीक आहे, आता टाइप्स ऑफ कॅपिटल घेऊया. आता आपण टाइप्स ऑफ कॅपिटल हा भाग घेऊया. त्याच्यामध्ये एकूण 6 पॉइंट्स आहेत. हे 6 पॉइंट्स तुम्हाला एक्सप्लेन करतो, आणि हे पॉइंट्स, या पॉइंट्सवर MCQ येतात. आणि हेच पॉइंट्स SY BComला कंपनी फायनल अकाउंट म्हणून एक आहे, SY BComला. म्हणजे कधी कसं असतं माहिती आहे का, सिलेबस अरेंज करताना प्रत्येक वर्षाचं कनेक्शन असतं. ह्या वर्षीचं कनेक्शन FY BComशी आहे. कुठलं सांगू, आता जो डिझॉल्युशन टॉपिक घेतला तो टॉपिक FY BComला कन्व्हर्शन या टॉपिकशी रिलेटेड आहे. अजून एक 12वेला टॉपिक आहे ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ. हे जे टॉपिक आहेत हे FY BComला अमालगमेशन म्हणून एक टॉपिक आहे, त्याच्या संबंधित आहे. हे असं असतं, प्रत्येक सिलेबस हा पुढच्या वर्षाच्या कुठल्या तरी टॉपिकशी संबंधित असतो. सेम 80-70% तोच भाग असतो तिथं, फक्त थोडंसं नवीन असतं. आता हा भाग नीट शिकून घ्या, MCQला उपयोगी आहे. आणि ह्याच्यावर क्वेश्चन 1 मध्ये काही वेळेला कॅल्क्युलेशन विचारतात. कुठलं माहित आहे का, एकदा प्रॅक्टिस, आता नुकताच नवीन सिलेबस आहे, दाखवतो बघा. हे बघा तुमच्या PDF मध्ये हे टेबल दिसते बघा, आहे का टेबल, बॅलन्स शीट ऑफ A अँड कंपनी. असं एखादं कॅल्क्युलेशन 5 मार्काला विचारतात क्वेश्चन 1 मध्ये. आणि मी जी ह्या वर्षी जे प्रॅक्टिस प्रॉब्लेम घेतले त्यावेळेला हे दिलं होतं एक सोडवून, असले प्रॅक्टिसची गणितं. ती सगळी टार्गेटच्या पुस्तकात आहेत. 12वीच्या लोकांनी एवढ्या टार्गेटचं किंवा टेक्स्टबुक काहीच घेऊ नका. कोणी घेतलं नसेल तर घेऊ नका. माझा टार्गेट कंपनीशी कॉन्टॅक्ट झालेला आहे, मागच्या वर्षी आहे होताच. ती व्यक्ती मंगळवारी येते आणि तिच्याशी मग ठरवून मी किती डिस्काउंट देणार, काय देणार बघूया. त्याप्रमाणे टार्गेटचं एकच पुस्तक अकाउंटन्सीचं घ्यायचं. टेक्स्टबुक वगैरे काही गरज नाही, कारण टेक्स्टबुकचेच प्रॉब्लेम त्यात आहेत ना. टेक्स्टबुकचेच MCQ त्यात आहेत, प्लस ॲडिशनल आहेत. ॲडिशनल कंपनीनं, टार्गेट कंपनीनं काढलेले. त्यामुळं शांत बसा. आता पुस्तक वगैरे लगेच घेऊ नका, दुकानं उघडली म्हटल्यावर. अकाउंटन्सीचं तरी घेऊ नका. बाकीचे सगळे टेक्स्टबुक घ्या, SPOC, इकॉनॉमिक्स, जसं तुमचं मीडियम आहे त्याप्रमाणे घेऊ शकता. अजून घेतलं नसेल तर घेऊ नका अकाउंटचं, ते मी बघतो काय करायचं, कसं घ्यायचं. आता लक्ष द्या, टाइप्स ऑफ कॅपिटलमध्ये पहिलं अथॉराइज्ड कॅपिटल. अथॉराइज्ड कॅपिटलचा मराठी अर्थ लिहून घ्या, अधिकृत भांडवल. अधिकृत भांडवल, त्याला 3 नावं आहेत, अथॉराइज्ड कॅपिटल, रजिस्टर्ड कॅपिटल आणि नॉमिनल कॅपिटल. काय आहे प्रकार याचा? कंपनी ऍक्ट 2013 नुसार जेव्हा तुम्हाला कंपनी फॉर्म करायची असती, स्थापन करायची असती, त्यावेळेला तुम्हाला कंपनीच्या रिझोल्युशन पास करून तुम्हाला कंपनीचं अधिकृत भांडवल मॅक्झिमम तुम्हाला किती कॅपिटल उभं करायचं आहे, तुम्हाला बिझनेसला एकूण कॅपिटल किती लागणार आहे, हे तुम्हाला त्या रजिस्टर करताना, कंपनीची नोंदणी करताना सांगावं लागतं. अधिकृत कॅपिटल. आणि त्याच्यावर तुम्हाला कॅपिटल इश्यू करता येत नाही, कॅपिटल विकून पैसे गोळा करता येत नाही. म्हणजे समजा एखाद्या कंपनीला सांगितलं की आम्हाला 10 लाख कॅपिटल पाहिजे, ही रुपीज आहे, 10 लाख रुपये आम्हाला भांडवल लागणार आहे, हे त्यांचं अथॉराइज्ड कॅपिटल झालं. त्यासाठी त्यांनी शेअर्स कसे विकले? शेअर्स विकले
10,000 शेअर्स, बघा हिशोब, शेअर्स ॲट दी रेट ₹100 इच पण चालतंय, पर शेअर पण चालतंय. मग 10,000 गुणिले 100, 10 लाख होतात. 4026 बरोबर आहे. म्हणजे त्याला किती शेअर्स विकता येणार मार्केटमध्ये? 10,000 शेअर्स विकता येणार. मग तो शेअर तुम्ही 100 ने विका, 90 ने विका, 140 ने विका, तो तुमचा प्रश्न आहे. पण जास्तीत जास्त शेअर किती, भांडवल किती उभा करू शकणार? 10 लाख रुपये. किती शेअर्स विकू शकणार म्हटलंय, म्हणजे जास्तीत जास्त भांडवल उभं करण्याची मिळालेली परवानगी कंपनी ऍक्ट 2013 नुसार. मॅक्झिमम कॅपिटल किती शेअर्स विकू शकणार? 10,000. कॅपिटल किती गोळा करू शकणार? 10 लाख. मग तुमच्या हातात काय आहे? तुम्ही तो 100चा शेअर 90 ला विका, नाही तर 140 ला विका, नाही तर 200 ला विका. तुमच्या कंपनी जसं मार्केटमध्ये रेप्युटेशन असेल त्याप्रमाणे शेअरचा रेट जास्त भेटेल तुम्हाला. झालं. ऑथोराइज्ड कॅपिटल म्हणजे अधिकृत भांडवल. जास्तीत जास्त ही कंपनी किती शेअर्स विकू शकेल? 10,000 शेअर्स विकू शकेल. एक एक भाग शिकवतो. आता दुसरा भाग, आणि किती शेअर्स विकायचे हे त्यांनी कंपनीच्या रिझोल्युशन मध्ये, मेमोरंडम मध्ये, जे काय मेमोरंडम ह्याचा अर्थ काय, तिथे एक थेरी आहे बघा. मेमोरंडम ह्याचं मिनिंग काय येतं, डिक्शनरी मिनिंग सगळं मिळतं. हे बघा, मेमोरंडमचा मिनिंग रिटर्न मेसेज इन बिझनेस ऑर डिप्लोमसी. रिटर्न मेसेज हे लिहिलेलं असतं की अधिकृत भांडवल किती असणार. ह्याच्यात आहे, सर्च करा डिक्शनरीमध्ये, रिटर्न मेसेज इन बिझनेस ऑर डिप्लोमसी. हा लिगल शब्द आहे, डिप्लोमसी. हा झालेला आहे. आता अथॉराइज्ड कॅपिटल कळालं तुम्हाला. आता ह्याच्यानंतर येणार इश्यूड कॅपिटल. आता हे अथॉराइज्ड झाल्यावर इश्यूड, विक्रीस काढलेले भांडवल. इश्यूड कॅपिटल याचा अर्थ विक्रीस काढलेले भांडवल. आता 10,000 शेअर्स सगळेच्या सगळे विकणार नाही. कंपनीला आता पैशाची किती गरज आहे, तेवढे शेअर्स विकायला काढणार. समजा 8,000 शेअर्स ॲट ₹100 इच. त्यांनी 10,000 पैकी किती शेअर्स विकायला काढले? 8,000 शेअर्स. 2,000 ठेवले. त्यांना तर एकदम पैशाची गरज नाही ना. जेवढे पैशाची गरज आहे तेवढे शेअर्स विकायला काढला. विकले नाहीत, विकायला काढले. लिहा, इश्यूड म्हणजे विक्रीस काढणे. विक्रीस काढणे. ऑथोराइज्ड कॅपिटल म्हणजे अधिकृत भांडवल. विक्रीस काढणे. ह्याचं उदाहरण थोडंसं देऊ, पण ते उदाहरण पुढे वापरायचं नाही. आता साखर कारखान्याने साखर उत्पादन केल्यावर, उत्पादन केलेली सगळ्या महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी सगळी साखर मार्केटात आणली तर काय होईल? आणत नाहीत. सरकारचं त्यांच्यावर कंट्रोल आहे. तुम्ही जेवढी मार्केटमध्ये डिमांड आहे त्याप्रमाणे साखर मार्केटमध्ये सप्लाय करायची, इश्यू करायची, असा अर्थ आहे. जर एकदम सगळी उत्पादन झालेली सगळी साखर जर मार्केटात आणली तर साखरेचे दर कोसळतील आणि शेतकऱ्यांना मग उसाचं बिल द्यायला पैसेच मिळणार नाहीत, पुरणार नाहीत. त्यामुळे साखर किती डिमांड असेल त्याप्रमाणे साखर सप्लाय करायची. म्हणूनच मार्केटमध्ये साखरेचे दर स्थिर असतात. 35, 36, 37, 35, 36, ₹1 इकडे तिकडे स्थिर असतात. आता भाज्यांच्या बाबतीत कसं होतं बघा की, एकदम भाज्यांचं प्रोडक्शन वाढलं की भाज्या मार्केटमध्ये सप्लाय जास्त होतो, कारण भाज्या नाशवंत आहेत. मग सप्लाय झाला की रेट उतरतात. काही जण मग रेट इतके उतरतात की संध्याकाळी ती भाजी विकली नाही गेली की मार्केटात टाकून निघून जातात. तसंच, कारण घरी नेलं तरी खराबच होणार आहे, उद्या काय कोण घेणार नाही, ताजी भाजी पाहिजे. असं नाशवंत वस्तूंच्या बाबतीत असं होतं. साखर टिकाऊ आहे, गोडामध्ये स्टोअर करून ठेवतात आणि जसजसं मार्केटात डिमांड असेल त्याप्रमाणे ते बाहेर काढतात, साखर इश्यू करतात. असं उदाहरण आहे. ठीक आहे, ते उदाहरण तिथंच थांबवायचं. इश्यूड कॅपिटल म्हणजे विक्रीस काढलेलं भांडवल. इथं किती झालं? 8 लाख. 8 लाख. मी का रेश मारली इथं रेश का मारली? ऑथोराइज्ड कॅपिटल आणि इश्यूड कॅपिटल कुठेही एंट्रीज वगैरे करायच्या नसतात. एंट्रीज जर्नल एंट्रीज म्हणा, बॅलन्स शीटला प्रेझेंटेशन म्हणा करायच्या. बॅलन्स शीटला प्रेझेंटेशन करायचं पण बेरजेमध्ये घ्यायचं नाही. म्हणजे थोडक्यात सांगू का एका शब्दात, हिशोबात घ्यायचं नाही. हिशोबात घ्यायचं नाही या दोन शेअर्सना, ऑथोराइज्ड कॅपिटल आणि इश्यूड कॅपिटलला. आता सबस्क्राइब्ड कॅपिटल म्हणजे काय? सबस्क्राइब्ड कॅपिटलचा अर्थ विक्री झालेले भांडवल, विकलेले भांडवल, विकलेले शेअर्स. जरा इंग्लिश मराठी असू दे, बरं पडतं. विकलेले शेअर्स लिहा मराठी. परत एकदा मराठी सांगतो. अधिकृत भांडवल, विक्रीस काढलेले भांडवल, विकलेले भांडवल, खपलेले भांडवल, साध्या भाषेत. आता समजा 8,000 शेअर सगळे खपले, चांगली गोष्ट आहे. ॲट ₹100 इच. ह्याला म्हणतात सबस्क्राइब्ड कॅपिटल, विक्री झालेलं भांडवल. लोकांनी रिस्पॉन्स दिला
8,000चे 8,000 शेअर्स मार्केटात खपले. कोणी 500 घेतले, कोणी 1000 घेतले, कोणी 100 घेतले, कोणी 350 घेतले. जसं त्यांचं लेवल असेल तसं. पहिल्या लेक्चरला सांगितलं बघा, 100च्या पटीत, 50च्या पटीत असे आमचे शेअर्स मागायचे. तुम्ही ऑड शेअर्स मागायचे नाही. 280 शेअर्स द्या, नाही मिळत. त्यांचे सांगितलेल्या रूल्समध्ये ॲडमिशन तुम्हाला जे ॲप्लिकेशन फॉर्म देतात, शेअर मागणीचा अर्ज, त्याच्यात ते सांगितलेलं असतं. बरं, सबस्क्राईब्ड कॅपिटल कळलं. विकलेले शेअर्स, विक्री काढलेले शेअर्स, अधिकृत कॅपिटल. आता कॉल्ड अप म्हणजे काय? कॉल्ड अप म्हणजे तुम्ही 100चा शेअर आहे, तुम्ही मागितले किती? कॉल्ड अप. शक्यतो सबस्क्राईब्ड कॅपिटल आणि कॉल्ड अप कॅपिटल एकच असतं. म्हणजे कितीचा शेअर आहे? हा 100चा. मग कॉल्ड अप पण किती होणार? 100 होणार. कॉल्ड अप पण 100 होणार. शक्यतो हे दोन्ही आकडे सेम असतात. शक्यतो म्हटलं मी. काही वेळा कंपनीने असं ठरवलं की आता 100 रुपयापैकी आपण 80 रुपयेच मागूया. मग आता इथं काय होणार? 8,000 शेअर्स ॲट ₹80. 8,000 शेअर्स ॲट ₹80 असा हिशोब होईल. कळाला इथं? 8,000 म्हणजे कंपनीनं पॉलिसी, शेवटी कंपनी डिसिजन असतं होते. कंपनीचा ठराव होतो, डिसिजन होता, त्याच्यावर ते ठरवतात. कॉल्ड अप कॅपिटल म्हणजे मागितलेले भांडवल. मागितलेले भांडवल किंवा पैसे. एकदा मराठी सांगितलेलं तुम्हाला तुमच्यासाठी. त्याच्यानंतर झालं सबस्क्राईब, विकलेले भांडवल, मागितलेले भांडवल. पेड अप कॅपिटल म्हणजे काय? तुम्ही कंपनीवाले मस्त मागाल हो. समजा काही लोकांनी हप्ते बुडवले, पैसे वेळेवर दिलेच नाही ठरलेल्या तारखेला. पेड अप कॅपिटल म्हणजे कोण पेड अप? शेअर होल्डर पेड. शेअर होल्डरने आपल्याला पैसे दिले. पण त्याच्या बाबतीत कसं होऊ शकतं? इथं मात्र बदलू शकते. 8,000 शेअर्स ॲट दी रेट ₹80 पर शेअर. ह्याच्यात अजून काही डिटेल्स भाग आहेत ते मी बोलायला जात नाही. हळूहळू बाहेर घेऊया, येऊ देत. कॉल्स इन अरियर्स, कॉल्स इन ॲडव्हान्स आहे, थेअरीमध्ये आहे. हळूहळू घेऊया ते. हा, आता पेडअप म्हणजे काय? तुम्ही 8,000 शेअर्स विकले, मागितले 8,000 शेअर्सवर 100, पण लोकांनी भरले 8,000 शेअर्सवर 80 रुपयांनी पैसे भरले. म्हणजे अजून किती रुपये येणार आहे तुम्हाला? ₹20 येणार आहे. इट इज कॉल्ड कॉल्स इन अरियर्स. इट इज कॉल्ड कॉल्स इन अरियर्स. लोकांनी न दिलेले पैसे आम्ही मागितले पण लोकांनी नाही दिले. आपण कॉल्स इन अरियर्स आणि कॉल्स इन ॲडव्हान्स जरा नंतर बघू. आणि थेअरीमध्ये सगळं घेतलंय मी. दररोज थोडा थोडा वेळ राहतो ना, त्यात बोलू आपण. हां, ठीक आहे. पेड अप कॅपिटल कळलं. हे सगळं तुम्हाला लिंक आहे. इट इज द पार्ट ऑफ अथॉराइज्ड कॅपिटल. इट इज द पार्ट ऑफ अथॉराइज्ड कॅपिटल. अशी सगळी सुरुवातीला भाषा आहे. आणि रिझर्व्ह कॅपिटलला मात्र एक शब्द वेगळा आहे. इट इज द पार्ट ऑफ सबस्क्राईब्ड कॅपिटल. इट इज द पार्ट ऑफ सबस्क्राईब्ड कॅपिटल म्हणून नेहमी जोडले. पेड अप कॅपिटल कळालं का सगळ्यांना? तुम्ही मागितलंय 100 रुपये, 8,000 शेअर्सवर 100 रुपये मागितले, पण लोकांनी भरले 80 रुपये. त्यामुळं ह्याला म्हणतात पेड अप कॅपिटल. हु पेड? शेअर होल्डर्स पेड टू अस. त्यांनी आम्हाला पेड केलं म्हणजे वी रिसिव्ड झालं. आणि आता तर अलीकडे शेअर मार्केट पूर्ण ऑनलाईन चालतं. तुम्ही कॅशचे व्यवहार पूर्वी पण बरेच नव्हतेच, आताही नाही आहेत, ऑनलाईन चालतं. आता रिझर्व्ह कॅपिटल काय प्रकार आहे? जे खपलेलं भांडवल आहे, ऐका नीट, जे खपलेलं भांडवल आहे त्या कॅपिटलपैकी, त्या शेअर्सपैकी काही शेअर्सवर कंपनी मुद्दाम जाणून बुजून पैसे मागत नाही. असंच ठेवतात, पेंडिंग आउटस्टँडिंग ठेवतात. सबस्क्राईब्ड कॅपिटलपैकी काही शेअर्सवर कंपनी पैसे मागत नाही. आणि ते पैसे कधी मागतात? ॲट दी टाइम ऑफ वाइंडिंग अप, ॲट दी टाइम ऑफ लिक्विडेशन. त्यावेळेला ते पैसे मागतात. आणि तुम्हाला जे लिक्विडेशन किंवा वाइंडिंग अपच्या वेळेला जर पैशाची गरज असती ती तुम्हाला ती कंपनी भागवते. ती आता थेअरी आपण वाचूया. रिझर्व्ह कॅपिटल, राखीव भांडवल. इट इज दॅट पोर्शन ऑफ सबस्क्राईब्ड कॅपिटल. हे सगळीकडे अशी भाषा आहे. which has been called up and which the company by special resolution has decided to not called up except in case of purpose of winding up. हे पैसे, काही शेअरवरचे पैसे, उदाहरणार्थ ऐका, हे 8,000 शेअर्स आपण विकलेत, कॉल्ड अप केलेत की नाही, त्यातल्या 2,000 शेअर्सवर, हे 2,000 शेअर्स कुठले? जे आपापसात लोकांच्याकडे जे शेअर्स असतात की नाही, आपल्या जवळच्या लोकांच्याकडं किंवा आपल्या कंपनीचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात, संचालक मंडळ, त्यांच्याकडे जे शेअर्स असतात की नाही, त्याच्यावरचे 20 रुपये मागतच नाही. मी कुठून आणले 20 रुपये? डिसिजन झाला. ह्या 2,000 शेअर्सवर 20 रुपये मागायचेच नाहीत. आणि हे कॉल्ड अप कधी करायचे? ॲट दी टाइम ऑफ लिक्विडेशन.
ज्या वेळेला कंपनी बंद करायची प्रोसेस बंद करायची वेळ येते त्यावेळेला तुम्हाला लायबिलिटीज पेड कराव्या लागतात, देणी तुम्हाला सगळी द्यावी लागतात. त्यावेळेला हे पैसे गोळा करायचे आणि लायबिलिटीज देणी सगळी भागवायची. पण हे 2000 शेअर होल्डर कोण असतात? शक्यतो मोस्टली कोण असतात? आपल्या कंपनीचे जे संचालक मंडळ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधले मेंबर्स असतात की नाही, तीच ही लोक असतात. पब्लिक, तुम्ही म्हणाल सर पब्लिकला का असं करत नाहीत? अहो, एखाद्या कंपनी बंद पडणार आहे असं कळाल्यावर लोकांचं पब्लिक मधला माणूस कंपनीला पैसे देईल काय? हे कंपनीचे लोक आहेत म्हणून ही कंपनी नाव खराब होऊ दे म्हणून देतील तरी हो. तर नॉर्मल पब्लिक कंपनी बंद पडणार आहे मग उरलेलं कशाला भरता? आता बँकांच्या बाबतीत होत नाही. उदाहरण देऊ, समजा कुठल्या तरी बँकेकडनं तुम्ही कर्ज घेतलं आणि ती बँक बंद पडणार आहे असं कळालं, तुम्ही हप्ते भराल, कर्ज फेडाल, बँकमध्ये तुमच्या मागं लागतील. बँक गरज आहे, पेमेंट करायचे, पैसे द्या, कर्जाचे हप्ते, मग चर्चा करून सेटलमेंट होईल. बँक बंद पडणार आहे, तुम्ही म्हणणार कर्ज फेडाल काय? जाऊ दे, येतील तेव्हा बघू, बंदच पडणार आहे बँक, कशाला भरा, असा विषय असतो. इथं सुद्धा रिझर्व्ह कॅपिटल म्हणजे काय? सबस्क्राइब्ड कॅपिटल पैकी काही शेअर्सवर, सगळ्या शेअर्सवर नाही, काही शेअर्सवर पैसे मागतच नाहीत. मग ते कधी मागतात? हे बघा इथं आहे, इन केस फॉर द पर्पज ऑफ वाइंडिंग अप, त्यालाच दुसरा ऑब्लिक टाका, लिक्विडेशन. LIQUIDATIO, लिक्विडेशन. कळालं? रिझर्व्ह कॅपिटल एकंदरीत 6 प्रकार आहेत, टाइप्स ऑफ कॅपिटल. हे MCQ ला उपयोगी आहे आणि हा भाग ह्याचं एक्झाम्पल आहे, ते आपण कॅल्क्युलेशनच्या भागात बघू. आहे का? टेबल दिसते का? त्याच्यामध्ये बघू. आहे, त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागणार आहे. हा, ठीक आहे. आता पुढचा भाग घेऊया आपण, ह्याच्या पुढचा भाग करू एक्सप्लेन. फळ्यावर बघा, समजा आपण जे शेअर्स विकणार आहे त्याचा दर 100 रुपये आहे. इथं लिहिलंय बघा, 100 रुपीज 100 पर शेअर. तर कंपनी काय करते? 100 शेअर एकदम मागत नाही, कारण कंपनीला पण एकदम 100 रुपये शेअरचे पैसे गोळा करून त्यांना काय एवढं भांडवल लागणार नाहीये. म्हणून ते कंपनी काय करते? 100चे हिस्से करते. हिस्से करताना कसं करते? पहिल्यांदा ऑन अप्लिकेशन, शेअर मागणीचा अर्ज. जे इच्छुक लोक आहेत पब्लिक मधले, ते शेअर मागणी अर्ज करतात. अप्लिकेशन फॉर डिमांड, शेअरचा डिमांड करण्यासाठी अर्ज करावा लागतो. अप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. तुम्हाला किती शेअर्स, तुमचा ऍड्रेस, बँक अकाउंट, ते सगळं डिटेल असते. दॅट्स ऑल. सगळं ऑनलाईन असल्यामुळे तुमचे डिटेल्स सगळे त्यांना द्यावे लागतात. हा, मग त्याप्रमाणे त्यांना मागणी अर्ज द्यावा लागतो. ते जेव्हा तुम्ही शेअर्सची मागणी करता, समजा तुम्ही त्या कंपनीचे 500 शेअर्स घेणार आहे, तर 500 शेअर्स घेणार असाल तर तुम्हाला अप्लिकेशनच्या वेळी त्यांनी डिक्लेअर केलेलं असतंय 30 रुपये भरायचे. व तुम्हाला जेवढे शेअर्स अपेक्षित आहेत, पाहिजे ते शेअर्स गुणिले 30, तेवढी रक्कम तुम्ही कंपनीला पाठवून द्यायची. ऑनलाईन डीमॅट अकाउंट काढावा लागतो. शेअरशी डीलिंग करण्यासाठी डीमॅट अकाउंट बँकेत काढावा लागतो. त्याच्या थ्रू तुम्हाला सगळे ट्रान्झॅक्शन घडतात. 30 रुपये. आता एक कळायला पहिलं ऑन अप्लिकेशन, हे सगळं लिहून घ्यायचं आहे. नंतर मी बोर्डवर, हे तुमच्या नोट्समध्ये नाही आहे, हे गणित सोडवताना लागणार आहे, प्रॉब्लेम सोडवताना लागणार आहे, हे थेअरीमध्ये नाही आहे, थेअरीच्या पार्टमध्ये. ऑन अप्लिकेशन म्हणजे शेअर मागणीचा अर्ज. त्यावेळेला किती भरायचे? 30 रुपये भरायचे. तुम्हाला किती शेअर्स हवे? 200. 200 गुणिले 30 अर्जासोबत भरून टाका, म्हणजे अप्लिकेशन कंपनीमध्ये जाऊन पडणार. अप्लिकेशन झालं. आता अलॉटमेंट, ऑन अलॉटमेंट म्हणजे काय? शेअरचं वाटप. समजा कंपनीने ठरवलंय की 30 जून 2021 पर्यंत सर्वांनी अर्ज करायचे. कॉलेजमध्ये ऍडमिशनच्या वेळेला ऍडमिशनचे 1, 2, 3 दिवसात अर्ज करा. मग अर्ज केल्यानंतर अर्जाची स्क्रुटनी करतात आणि त्याच्यानंतर मेरिट लावतात आणि त्यावरनं तुम्हाला ऍडमिशन द्यायचं की नाही ठरवतात. म्हणजे अर्ज घेण्याची तारीख असते ना, 3 दिवसात अर्ज भरा ऍडमिशनचा, आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवू की कोणाला ऍडमिशन द्यायचं, कोणाला नाही द्यायचं. मग तसं 30 जून पर्यंत सर्व भारतातल्या लोकांनी, इच्छुक लोकांनी शेअरची मागणी केली. शेअरची मागणी केल्यावर अर्ज 30 जूनला आले. मग जुलै महिन्यात कंपनी काय करते? कोणाला किती शेअर्स द्यायचे? भाग वाटप. अलॉटमेंट म्हणजे शेअर्सचं वाटप करते. काही वेळेला कसं असतं, तुम्ही मागितलेल्या शेअर्सपेक्षा तुम्हाला कमी शेअर्स भेटतात. ते कधी ते सांगेन, पुढं आहे, अजून पुढं आहे तो भाग. बरं, भाग वाटप. भाग वाटप अर्ज केल्यानंतर, अर्जाची तारीख संपल्यानंतर अलॉटमेंट, लेटर ऑफ अलॉटमेंट. लेटर ऑफ अलॉटमेंट म्हणजे काय? हे सगळं SP मध्ये आहे. हे सगळं SP मध्ये आहे. SP थिअरी सुरू झाल्यावर तुम्हाला लक्षात येईल, पण मला इथं सांगायलाच पाहिजे. अलॉटमेंट लेटर म्हणजे अप्लिकेशन नंतर अलॉटमेंटचं लेटर म्हणजे कंपनीने तुम्हाला किती शेअर्सचं वाटप
केलंय हे लेटर कोण कोणाला पाठवणार? कंपनी शेअर होल्डरला पाठवणार. तुम्ही आमच्या कंपनीचे सभासद झालात, तुम्हाला आम्ही एवढे शेअर्सचं वाटप केलेलं आहे, लेटर तुम्हाला येतं. लेटर पण येतं आणि त्याच्या बरोबरीनं सर्टिफिकेट पण येतं, शेअर सर्टिफिकेट. अलीकडं ते काय आहे, सगळं ऑनलाईन ईमेल ID घेतात तुमचा, त्याच्यावरनं सगळं ते पाठवतात. अलीकडं पेपरलेस ट्रान्झॅक्शन असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी, काही बँकात पण बरंच चाललंय आता, फॉर्म भरा, ATM कार्ड आणा, त्याच्या थ्रू आपण व्यवहार करू. झालं. त्यामुळं सगळं ऑनलाईन ईमेल ID वर तुमचं येऊन सगळं पडतंय. शेअर सर्टिफिकेट्स, अलॉटमेंटचं लेटर सगळं येतंय त्यात. तुम्ही प्रिंट मारून फाईलला लावून ठेवा, नाही तर सेव्ह करून ठेवा. असा प्रकार आहे. अलॉटमेंट म्हणजे काय, भाग वाटप. त्यावेळेला त्याच्या पुढं तुम्हाला शेअर्सचं वाटप केल्यानंतर कंपनी तुमच्याकडनं पुढचा हप्ता मागते. तो पुढचा हप्ता आहे समजा 20 रुपये. हे मी 30-20 हे माझ्या मनातलं सांगितलंय, हप्ते कसे असतात. मग एकदा तुम्हाला शेअर्सचं वाटप केल्यानंतर कंपनी आता 20 रुपये मागणार. 20 रुपये झाले. 100 रुपयापैकी किती रुपये गेले? 50 रुपये कंपनीला पोहोचले. आता किती राहिलेत? 100 पैकी 50 गेले, 25 अजून 50 राहिलेत. मग पुढचे समजा असे असतील 25 रुपये आणि 25 रुपये. एकदा तुम्ही अलॉटमेंटचं लेटर तुम्हाला मिळालं की तुम्ही त्या कंपनीचे शेअर होल्डर झालात, सभासद झालात, तुम्ही त्या कंपनीचे रिअल मालक झालात. ओनर, कालची थेरी, ओनर ऑफ दी बिझनेस ऑर्गनायझेशन कंपनी. आणि त्याच्यानंतर मग फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉल, पहिला हप्ता दुसरा हप्ता, असे हे 100 रुपयाचं वाटप असतं. कळालं इथं? हे सगळं लिहून घ्यायचं, एका बॅक पेजला लिहून घ्या आणि ते पान व्यवस्थित मेंटेन करा, ठेवा, कुठे टाकू नका, हरवू नका, कारण गरज आहे. हे लेक्चर सर्वात महत्वाचं. आता तुम्ही म्हणाल बेसिक थिअरी ती हवीच. आता ते जर 2 लेक्चरच्या आधीचे कळालं तर हे कळणार आहे. अजून मी 2 शब्द शिकवणार आहे आजच. आता मला काय सांगायचं आहे, हे जे ऑन अप्लिकेशन, ऑन अलॉटमेंट, ऑन फर्स्ट कॉल, ऑन सेकंड कॉल, सेकंड अँड फायनल आहे की नाही, इथं एंट्रीज किती होतात? या प्रत्येक ठिकाणी एंट्रीज 2 होतात. प्रत्येक ठिकाणी एंट्रीज 2-2 होतात. म्हणजे एकूण असे जर हप्ते असतील तर एकूण एंट्रीज किती होणार? जर्नल एंट्रीज किती होणार? 8. झालं, ठरलं. 8 एंट्रीज होतात. प्रत्येक ठिकाणी 2-2. प्रत्येक ठिकाणी 2-2. त्यातनं इथनं सुरू करूया अलॉटमेंट पासून. त्या एंट्रीजची नावं एक्सप्लेन करतो. एंट्री शिकवणार नाहीये, नावं. अलॉटमेंटची एंट्री इथं ड्यूची एंट्री होणार, इथं रिसिव्हची एंट्री होणार. काय रिसिव्ह, ड्यू आणि रिसिव्ह? अहो, लोक शेअर होल्डर भारतभर पसरलेले असतात. तुम्ही त्यांना पैसे मागितल्याशिवाय ते पैसे देणार कसे? रिसिव्ड, तुम्ही पहिला त्यांना ड्यूचं लेटर पाठवा, अलॉटमेंट मनी ड्यूचं लेटर पाठवा. मग त्यांच्यानंतर त्यांना कळेल की इतक्या तारखेच्यात आपल्याला एवढे पैसे भरायचे. मग कळणार. म्हणजे इथं सगळीकडे असंच आहे. आधी ड्यू म्हणजे येणं आणि मग रिसिव्ह. इथं ड्यू आणि रिसिव्ह. हे जर सगळं सारखं असेल तर त्याच्या एंट्रीज पण काय असणार? एकसारखे असणार. जर्नल एंट्रीज पण एकसारखे असणार. फक्त काय असणार? अलॉटमेंटच्या जागेला फर्स्ट कॉल टाकायचा, फर्स्ट कॉलच्या जागेला सेकंड कॉल टाकायचं. एवढे आयडिया आहे. येणं आणि इथं मिळाले. कळालं का ड्यू रिसिव्हचा अर्थ? कंपनीला पैसे येणं आहे. ड्यू फ्रॉम शेअर होल्डर हे वरच्याचा अर्थ, आणि रिसिव्ड फ्रॉम शेअर होल्डर. कळालं इथं? म्हणजे ह्या सगळ्या एंट्रीज एकसारख्या होणार की नाही? अलॉटमेंट मनी ड्यू, अलॉटमेंट मनी रिसिव्ड. फर्स्ट कॉल मनी ड्यू, फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. सेकंड कॉल मनी ड्यू, सेकंड कॉल मनी रिसिव्ड. म्हणजे पहिल्यांदा ड्यूची एंट्री करायची, देन रिसिव्डची एंट्री करायची. आधी रिसिव्डची करायची नाही. आधी पैसे येणं आहे, येणं दाखवायचं, आणि त्याच्यानंतर रिसिव्ड दाखवायचं. वरती एंट्रीज कुठल्या होणार आहेत? वरती 2. या इथल्या 2 एंट्रीज कुठल्या होणार आहेत ते इथं लिहितो. तुम्ही लिहा, हे सगळं फळ्यावरचं लिहायचं आहे तुम्ही. इथं कोणत्या 2 एंट्रीज होणार आहेत? आता इथं एंट्रीज होणार आहेत. लिहितो बघा शब्द. अप्लिकेशन मनी रिसिव्ह. अप्लिकेशन मनी रिसिव्ह म्हणजे अर्जासोबत पैसे मिळाले. अर्जासोबत पैसे मिळाले. आणि दुसरं अप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू, लिहायचं, ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. हे वरच्या 2 एंट्रीज होणार. पहिल्या अप्लिकेशन मनी रिसिव्ड आणि अप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. अर्जासोबत पैसे मिळाले आणि अर्जासोबत मिळालेले पैसे शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केले, असा त्याचा अर्थ आहे. मराठी स्पष्ट लिहून घ्या. व्हिडिओ मागं घेऊन फॉरवर्ड रिवाइंड करून. आपले अर्जासोबत पैसे मिळाले आणि अप्लिकेशन मनी बरोबर मिळालेले पैसे शेअर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केले. का करायचं असते?
ऍप्लिकेशन कुठलेही पैसे कंपनीला मिळाल्यावर शेअर कॅपिटलला क्रेडिट करायचंच. शेअर कॅपिटलला क्रेडिट केल्याशिवाय त्यातनं तुम्हाला पैसे यूज करू शकत नाही, युटिलाइज करू शकत नाही. म्हणून शेअर कॅपिटलला क्रेडिट पडलंच पाहिजे. लक्षात ठेवा, आज एक पहिलं क्रेडिट सांगितलं बघा, शेअर कॅपिटलला क्रेडिट द्यायचंच. प्रत्येक ह्या एकूण एंट्रीज कुठं होणार आहेत की नाही, एवढ्या दाखवत नाही आता, लक्षात येणार नाही. प्रत्येक ठिकाणी शेअर कॅपिटलला क्रेडिट पडणारच. अजून एक आयडिया सांगून टाकतो एंट्रीतलं. जिथं जिथं रिसिव्ड दिसतं का तुम्हाला, हे रिसिव्ड, हा इथं एक रिसिव्ड आहे वर, रिसिव्ड आहे का, किती ठिकाणी आहे बघा, टिक मार्क केलंय. जिथं जिथं रिसिव्ड असेल तिथं बँकेला डेबिट द्या. डेबिट दी रिसिव्ड. शेअर होल्डरकडनं बँकेत पैसे जमा झाले म्हणजे बँकेला पैसे मिळाले, म्हणजे इनकेस आपल्यालाच मिळाले, आपलं खातं आहे ना तिथं बँकेत. डेबिट दी रिसिव्ड. डेबिट एक बँकेला डेबिट, ऑलवेज बँकेला डेबिट द्यायचं सांगितलं बघा. अप्लिकेशन मनी रिसिव्ड, अलॉटमेंटचं रिसिव्ड, फर्स्ट कॉलचं रिसिव्ड आणि सेकंड कॉलचं रिसिव्ड, सगळीकडे बँकेला डेबिट द्यायचं. बिकॉज डेबिट दी रिसिव्ड. आणि एक मगाशी काय सांगितलं, शेअर कॅपिटलला ऑलवेज क्रेडिट द्यायचं. शेअर होल्डरकडनं मिळालेले पैसे शेअर कॅपिटलला क्रेडिट जमा झालेच पाहिजे. मग तिथनं तुम्ही त्यातनं बिल्डिंग खरेदी करा, प्लॉट खरेदी करा, कारखाना बांधा, काय पाहिजे ते वापरा पैसे, ते चालतंय. कळालं इथं सगळं. आता हे एवढा सगळा भाग झाला. आता मी ह्याच्यानंतर पुढचा भाग एक शिकवणार आहे, अजून शिकवून घेणार आहे सगळं. आता ओव्हर सबस्क्रिप्शनचा अर्थ काय. सबस्क्रिप्शन मगाशी बघितलं तुम्ही. सबस्क्रिप्शन म्हणजे शेअर्स खपले, विक्री झाले, लोकांनी रिस्पॉन्स देऊन शेअर्स खरेदी केले, सबस्क्रिप्शन झालं. आता ओव्हर सबस्क्रिप्शन याचा अर्थ काय, आपण इश्यू केलेल्या शेअर्स पेक्षा, मगाच घेऊया, आपण शेअर्स इश्यू किती केले करायचं ठरवलंय, 10,000 शेअर्स विकायचं ठरवलंय. पण लोकांचे मागणी अर्ज, लोकांनी शेअर्सला भरपूर प्रतिसाद दिला आणि लोक आपल्याकडं किती शेअर्सची मागणी केली आहे, 15,000 शेअर्सची मागणी केली आहे. शेअर ऍप्लिकेशन आर रिसिव्ड मोर दॅन शेअर इश्यूड. शेअर ऍप्लिकेशन्स आर रिसिव्ड मोर दॅन शेअर्स इश्यूड इज कॉल्ड ओव्हर सबस्क्रिप्शन. म्हणजे काय, आपण शेअर्स विकायचं किती ठरवलंय, 10,000, पण लोकांनी किती शेअर्सला मागणी केली आहे बघा, इथं काय दिलंय, ऍप्लिकेशन रिसिव्ड. हे खोडलं नाही मी, ऍप्लिकेशन रिसिव्ड. लोकांचे अर्ज किती शेअरसाठी आलेत, 15,000 शेअरसाठी, पण आम्ही विकणार किती आहे, 10,000 शेअर्स. आम्ही निर्णय बदलायचा नाही, आता 15,000 शेअर्स असं म्हणायचं नाही. मग आपल्याला अर्ज किती शेअर जास्त आलेत, किती शेअर्सची मागणी जास्त आहे, 5,000, वजाबाकी केली मी, ह्याला म्हणायचं एक्सेस शेअर्स. हे लेक्चर नीट रेकॉर्ड करून सेव्ह करून ठेवा, उपयोगी पडणार. अजून एक सर्वात महत्वाचं वाक्य सांगायचं राहिलं, हा टॉपिक कंपल्सरी आहे. हा टॉपिक, ह्याला कुठला तरी दुसरा टॉपिक आहे तो थेरी पार्ट आहे. तुम्ही करणार आहे थेरी पार्ट, ह्याला प्रॉब्लेम्स आहेत, सम आहेत, त्यामुळे तुम्हाला हाच टॉपिक करावा लागणार. त्याला थेरी आहे, थेरी दिली की काम झालं माझं. हां, बघायला पाहिजे म्हणजे हा कंपल्सरी टॉपिक आहे, गृहीत धरा. आधी जो टॉपिक झाला डिझॉल्युशन, तो ऑरचा टॉपिक आहे. पण डिझॉल्युशन कम्पॅरेटिव्हली तुम्हाला कुठला सोपा जातो ते तुम्ही ठरवा. मी दोन्ही टॉपिक घेणार आहे. डिझॉल्युशनला ऑर दुसरा टॉपिक आहे, तो पेपर नेचर मी आत्ता काहीच बोलणार नाहीये. ह्या सिलेबसचं ओरिजिनल पेपर नेचर लावणार आहे, सिलेबस आला त्यावेळचं का 20-21चं लावणार आहेत, मागच्या वर्षीचं. मागच्या वर्षी काही सिलेबस त्यांनी ड्रॉप केला, एलिमिनेट केला, काढून टाकला, तसं लावणार आहे. पेपर नेचर पण बदललं मागच्या वर्षासाठी, परीक्षा झालेली. काय होईल आपण नंतर बघू. आता सिलेबस शिकवायचं काम करू. सगळ्या टॉपिकचं जे महत्वाचे सगळे टॉपिक आहेत ते भरभर घ्यायला सुरू करू, इम्पॉर्टंट टॉपिक. बर, एक्सेस शेअर्स. आता ह्या एक्सेस शेअर्सचं करायचं काय, नीट ऐकायचं, हे फार महत्वाचं आहे. एक्सेस शेअर्स, ह्या एक्सेस शेअर्सचं 3 गोष्टींना उपयोग होऊ शकतो. हे सगळं कंपनी डिसिजन असतो. हे माझं वगैरे तुमचं पुस्तकात वगैरे काही नाही आहे, कंपनी डिसिजन असतो. या 5,000 शेअर्सचं काय करायचं, या 5,000 शेअर्स पैकी समजा कंपनीला असं ठरवलं की 2,500 शेअरवरचे पैसे रिफंड करायचे. रिफंडचा अर्थ माहित आहे, ज्यांनी भरले त्यांना परत करून टाकायचे आणि दिलगिरी व्यक्त करायची की तुम्हाला आम्ही आमच्या कंपनीचे शेअर्स देऊ शकत नाही, असं डिक्लेअर कर. हे त्यांना दिलगिरी व्यक्त करून त्याचं लेटर पाठवून द्यायचं. लेटर पाठवून द्यायचं म्हणजे बाय पोस्ट वगैरे नाही आहे, कुरिअर नाही आहे,
जीमेल ईमेलवरनं पाठवून द्यायचं, जाऊन झालं. 5,000 शेअर्स पैकी 2,500 शेअर्सवरचे पैसे परत करून टाकायचे. परत करणे, तुम्हाला आम्ही शेअर्स देऊ शकत नाही. आणि आता किती राहिले शेअर्स सांगा. हे सगळं आहे असं लिहायचं बघ. आता राहिले अजून 2500 शेअर्स. या शेअरवरचे पैसे काय करायचे, आता इंग्लिश लिहितो मी, ऍडजस्ट टू अलॉटमेंट करायचे. ऍडजस्ट टू अलॉटमेंट. ऍक्च्युअल हे पैसे कशातले आहेत, अप्लिकेशन मधले आहेत. इथं कुठे अलॉटमेंट शब्द आहे काय, वरती नाहीये. म्हणजे हे एक्सेस शेअर्स हे कशात आहेत, अप्लिकेशन बरोबर आलेले आहेत. त्यातले हे 250 शेअर्स ऍडजस्ट टू अलॉटमेंट करायचे म्हणजे काय, आता जे अप्लिकेशन बरोबर जे आलेले पैसे आहेत, आता जे अप्लिकेशन बरोबर आलेले पैसे आहेत ते अलॉटमेंटच्या हप्त्यातील समजून कंपनीनं ठेवून घ्यायचे. म्हणजे ती माणसं अलॉटमेंटच्या वेळेला तेवढे पैसे कमी देणार. हे मी लेक्चर का द्यायचं ठरवलं, तुम्हाला हेच लेक्चर पुन्हा पुन्हा ऐकायला मिळेल व्हिडिओ केल्यामुळं. मला तिथं दररोज सांगावं लागतंय वर्गामध्ये. ऍडजस्ट अलॉटमेंट म्हणजे काय, अप्लिकेशनचे जे ज्यादा 2,500 रुपये शेअरवरचे पैसे आहेत, 2,500 शेअरवरचे जे गुणिले दर करायचा जे पैसे आहेत ते पैसे कंपनी स्वतःकडे ठेवून घेणार. आणि अलॉटमेंटच्या वेळेला जेव्हा तुम्हाला पैसे मिळतील तेव्हा एवढे पैसे तुम्हाला कमी मिळणार, कारण कंपनीला कमी मिळणार, कारण कंपनीनं ऍडव्हान्स पैसे ठेवून घेतले की जे कशातले आहेत, अप्लिकेशनच्या बरोबर आले पण ते कशातले म्हणून ठेवून घेतले, सांगून सवरू ना, शेअर होल्डरना कळव अलॉटमेंट मधलं. मग ती माणसं अलॉटमेंटच्या वेळेला पैसे काय करणार, तेवढे पैसे कमी देणार. समजा एखाद्या व्यक्तीशी तुमचा व्यवहार झालाय, एखाद्या व्यक्तीशी तुमचा व्यवहार झालाय आणि त्याचे ऍडव्हान्स तुमच्याकडे 10,000 आहेतच. मग आता परत देताना तो पैसे किती देणार, तेवढे कमी देणार. लक्षात आलं, तेवढे पैसे कमी देणार. समजा 50,000चा एखाद्या व्यक्तीशी व्यवहार ठरलाय आणि त्या व्यक्तीकडनं ऑलरेडी तुमच्याकडे 10,000 आहेत. मग त्या व्यवहाराचे तो आता किती देणार, 40,000 देणार. 50 वजा 10 40,000 देणार. सेम असंच ऍडजस्ट टू अलॉटमेंट म्हणजे मराठी अर्थ लिहून घ्या, अप्लिकेशनच्या पैशातून, लिहून घ्यायचा मराठी अर्थ इथं, अप्लिकेशनच्या पैशातून अलॉटमेंटची रक्कम कंपनीने ठेवून घेतली, कंपनीने ठेवून घेतली. त्यामुळे अलॉटमेंट रिसिव्ड होताना, त्यामुळे अलॉटमेंट रिसिव्ड होताना तेवढी रक्कम कमी मिळणार, तेवढी रक्कम कमी मिळणार. लिहून घ्या. सर्वात महत्वाचं आजच एक्सप्लेन करून टाकलं. ठरलंच माझं 2 लेक्चरमध्ये मॅक्झिमम टॉपिक एक्सप्लेन करायचं आणि जी थेअरी राहिली ती शेवटी 10 मिनिटं. आता वाक्य परत रिपीट करत नाही, मी तोंडी सांगितलंय. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि ते वाक्य लिहून घ्या. आता सगळ्यांना ओव्हर सबस्क्रिप्शन कळालं. ओव्हर सबस्क्रिप्शनचा अर्थ शेअर अप्लिकेशन्स आर रिसिव्ड मोर दॅन शेअर्स इश्यूड. हे बघा, हे पोझिशन गणित बघायचं. 15 वजा 10 5,000. यातलं कंपनी काय डिसिजन घेते, 2,500 शेअरवरचे पैसे परत करा आणि 2,500 शेअरवरचे पैसे थोडक्यात बोलतो अलॉटमेंटचे म्हणून आधीच ठेवून घ्या, अलॉटमेंटचे म्हणून आधीच ठेवून घ्या. आता अलॉटमेंटच्या वेळेला मिळताना तेवढे पैसे कमी मिळणार, कमी मिळणार. ऑलरेडी कंपनीकडे जमा आहेत ना, असा अर्थ आहे. हा गोंधळ नको, हे 2.5 मी केलंय चुकून, इथं 3,000 2,000 पण होईल. आकडे काय असतील ते असतील गणितात, मी केलंय हे. 1,000 4,000 पण होईल. लक्षात आलं. हा भाग इथं संपलाय. आता ह्याच्यानंतर अंडर सबस्क्रिप्शन शिकवतो, ते लगेच होतंय म्हणून मी शिकवायला घेणार आहे. अंडर सबस्क्रिप्शन 2 मिनिटात होतंय. ओव्हर सबस्क्रिप्शनला जरा डिटेल आहे व्यवहार, अंडर सबस्क्रिप्शनला फार नाहीये. अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे बरोबर ओव्हर सबस्क्रिप्शनच्या उलट. म्हणजे शेअर्स इश्यू केले 10,000, तेच घेऊ, आणि अप्लिकेशन रिसिव्ड झाले फक्त 8,000 डॅश. ह्याचा अर्थ तुम्ही शेअर्स विकायला काढले 10,000 पण लोकांनी रिस्पॉन्स दिला फक्त 8,000 शेअर्सला. सगळ्यांना शेअर्स द्या आणि पैसे गोळा करा, काही करायचं नाही. ह्या एंट्रीमध्ये ह्या इथं ज्या एंट्रीज दाखवल्यात की नाही, किती एंट्रीज होतात म्हटलो मी, 8. या सगळ्या 8 एंट्रीज मध्ये 8,000 शेअर्स घ्या. उदाहरण सांगतो ना,
समजा ऍडमिशन करताना वर्गामध्ये 60 वर्गांचं बॅच आहे, 60 स्टुडंटची बॅच आहे. ऍडमिशनसाठी अर्ज आले 40च. मग तुम्ही मेरिट लावणार आहे त्याच्यात? अहो ऑलरेडी 60 बॅचची 60ची संख्या स्ट्रेंथ आहे. ऍडमिशनला अर्ज किती आहे, तारीख उलटली, तारीख संपली, ऍडमिशनची प्रोसेस संपली, तर तुम्ही काय करणार, 40 लोकांना ऍडमिशन देऊन टाकणार. तसा प्रकार आहे. कळालं आता? 40 लोकांना ऍडमिशन देऊन टाकणार. तुम्ही मेरिट लिस्ट कधी लावायचं, 60 स्टुडंट्स आहेत आणि 100 अप्लिकेशन फॉर्म आले कॉलेजमध्ये, तर तुम्ही मेरिट लावून त्यातली चांगली मुलं तेवढी घ्यायची 60. एवढंच उदाहरण वापरायचं आहे, त्याच्या पुढे वापरायचं नाही. आणि अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे काय, इश्यूड पेक्षा अप्लिकेशन रिसिव्ड कमी झाले. मग सगळीकडे गुणाकार कितीनं करायचा, त्या दराला 8,000ने गुणायचा. झालं, 8,000ने गुणायचं. इथं ह्याला म्हणतात अंडर सबस्क्रिप्शन. म्हणजे इथं झालं शेअर अप्लिकेशन्स आर रिसिव्ड लेस दॅन शेअर्स इश्यूड. मी हे वाक्य 2-2दा बोललोय, तिथंच डेफिनेशन लिहून टाका. शेअर अप्लिकेशन्स आर रिसिव्ड लेस दॅन शेअर्स इश्यूड इज कॉल्ड अंडर सबस्क्रिप्शन. अंडर सबस्क्रिप्शन, विकायला काढलेल्या शेअर्सपेक्षा शेअर्स कमी खपले, असा त्याचा अर्थ आहे अंडर सबस्क्रिप्शन. इथं हा भाग सगळा संपलाय. अजून तुम्हाला हे 2 शब्द शिकवायचे, कॉल्स इन अरियर्स आणि कॉल्स इन ॲडव्हान्स. आता नाही, ते थोडे काही मुद्दे वर्गामध्ये घेता येतात. मॅक्झिमम मी शिकवून टाकले आज. मॅक्झिमम 30-40 मिनिटाचं लेक्चर झालं, हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा हा पार्ट आहे, हा पार्ट आहे. पुन्हा ऐका, सगळं मराठी वगैरे सगळं एक्सप्लेन केलंय. म्हणजे बेसिक गणित घ्यायला काही हरकत नाही आता आपल्याला. बेसिक फंडामेंटल गणित जी सोपी असतात, यात आता अजून शेअर प्रीमियम आहे. शेअर प्रीमियम म्हणजे काय, 100चा शेअर समजा 110ला विकला, 10 रुपये प्रीमियमला विकला, म्हणजे कितीला विकला, 110ला. म्हणजे काय झालं, ही फेस व्हॅल्यू झाली प्लस हा प्रीमियम झाला आणि ही त्याची सेल्स व्हॅल्यू झाली. सेल्स व्हॅल्यू म्हणा, त्याला रिअलाइज्ड व्हॅल्यू म्हणा, विकलं. ह्याला म्हणतात ही फेस व्हॅल्यू, मूळ किंमत, हा प्रीमियम, ही सेल्स व्हॅल्यू किंवा रिअलाइज्ड व्हॅल्यू. आणि असंही होऊ शकतं, 100चा शेअर लेस 10 रुपये डिस्काउंट आणि कितीला विकला, 90ला. हा, तो एक शब्द शिकवून टाकतो, ॲट पार. आहे थेरीत आहे, सगळं आहे. ॲट पार, ॲट प्रीमियम आणि ॲट डिस्काउंट, हे पण शब्द शिकवून टाकतो. चला, आत्ताच टॉपिक बराच आहे, लक्ष द्या. 2 मिनिटाचं काम आहे, फार काही नाही आहे. अंडर सबस्क्रिप्शन कसं सोपं होतं की नाही, तसंच आहे. ओव्हर सबस्क्रिप्शन इम्पॉर्टंट होतं. अंडरला सोपं आहे. जे इश्यूड शेअर्स असतील ते सगळीकडे गुणाकाराला घ्यायचे. हा, ॲट पार म्हणजे काय, समजा ही फेस व्हॅल्यू आहे आणि इथं सोल्ड आहे. 100चा शेअर 100ला विकला, 100चा शेअर जर 100ला विकला तर इट इज कॉल्ड ॲट पार. शेअर्स आर इश्यूड ॲट पार. काय शब्द पाहिजे, शांतपणे लिहून घ्या, माझं काही म्हणणं नाही. शेअर्स आर इश्यूड ॲट पार. 100चा शेअर जर 110ला विकला तर ह्याला म्हणतात शेअर्स आर इश्यूड ॲट प्रीमियम. शेअर्स आर इश्यूड ॲट प्रीमियम. यात प्रीमियम किती आहे, 10 रुपये. आणि 100चा शेअर जर 95ला विकला तर त्याला म्हणतात शेअर्स आर इश्यूड ॲट डिस्काउंट. इथं लिहिलं बघा, इथं प्रीमियम, PREMI. हां, लिहिलं बघा आता तुमच्यासाठी मध्यभागी. ह्याला तिसऱ्याला काय म्हणतात, 100चा शेअर 95ला विकला तर 5 रुपये डिस्काउंट, तर शेअर्स इश्यूड ॲट डिस्काउंट. पहिल्यापासून सांगतो, शेअर्स इश्यूड ॲट पार, शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम. शब्द टाका, शब्द येणार आहेत, MCQ मध्ये येणार आहेत, प्रॉब्लेम मध्ये येणार आहेत. शेअर्स आर इश्यूड ॲट प्रीमियम आणि शेअर्स इश्यूड ॲट डिस्काउंट. फेस व्हॅल्यू पेक्षा कमीला विकला, डिस्काउंट. फेस व्हॅल्यू पेक्षा जास्तीला विकलं, प्रीमियम. फेस व्हॅल्यू लाच विकलं, 100चा 100 ॲट पार, PAR, ॲट पार. हे लिहून घ्यायचं, हाही भाग लिहून घ्यायचा. एक वेगळा ताव घ्या, ही थेरी कुठंही आमच्या ह्याच्यात नाही आहे. कुठंतरी एखादा शब्द असेल हा असला. हां, हे सगळे प्रॉब्लेम सोडवताना लागणाऱ्या गोष्टी आहेत. आता काय शिकवायचं राहिलंय, कॉल्स इन अरियर्स आणि कॉल्स इन ॲडव्हान्स, ते शिकवता येते, काय प्रॉब्लेम नाही एवढा. सगळं डिटेलमध्ये दिलंय. व्हिडिओ पुन्हा ऐका, कायम तुमच्याकडे राहील हा, काही रिस्क नाही आहे. पुन्हा टॉपिक, परीक्षा तुमची किती महिन्यांनी का असेल ना, मार्च, फेब्रुवारी, जानेवारी, मार्च, एप्रिलला असती, तोपर्यंत तुम्हाला पुन्हा व्हिडिओ बघायला मिळतो.
ऑफलाईन लेक्चरमध्ये मी हे बोलून गेलं की झालं हो, जे हजर असतील त्यांना लक्षात येणार आणि इथं फळ्यावर थिअरी असते आणि वहीत थिअरी असते. आता तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायला मिळणार. आणि माझा असा प्लॅन चालू आहे, मागच्या लास्ट इयरला मी असंच डिझॉल्युशन आणि तुम्हाला कसं आता हिशोब शेअर घ्यायला लागलो की नाही, तसं मागच्या वर्षी मी फायनल अकाउंट आणि बिल्स ऑफ एक्सचेंज घेतलं. त्याचे सगळे व्हिडिओ माझ्याकडे आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ मी काही कंडिशन्स घालून तुम्हाला देणार, PDF पाठवणार फायनल अकाउंटची, आणि त्यातले एक एक व्हिडिओ तुम्हाला पाठवायला सुरू करणार. कंडिशन्स, टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाइड, TC अप्लाइड, त्याच्यावरनं मी देणार. असं शिकवत बसणार नाही. TC आहे, टर्म्स अँड कंडिशन्स, बारीक अक्षरात लिहिलेलं असतं बघा ॲडव्हर्टाईजमध्ये, TC अप्लाइड. हां, झालेलं आहे. इथं आता आपण थांबूया. हे सेकंड लेक्चर झालं. ह्याच्यानंतर जो काय भाग शिकवायचा आहे तो ऑफलाईन लेक्चरमध्ये शिकवला जाईल. ओके.